आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात असते. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून संपूर्ण परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि न्यासा मागच्या वर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच झालेली होती. तर आता न्यासा पण तिथीनुसार तशी झालेली आहे 1 वर्षाची. तशी 29 तारखेला होणार आहे ती. चला गुढी लावूया आता. आम्ही आलो इथे वर आता गुढी लावायला. आणि अहो करत आहेत गुढी लावण्याची तयारी. हो गाठी दे ना गाठी 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 अंधार दिसत काढलेला आहे स्वस्तिक. पूजा करायची. काय अजून लावता अजून लाव असं पुढे देते. हां घ्या करा पूजा. खाली हात जोडा बाबा तुम्ही. थोडं मागास आता मागं. सेकंड अजून एकदा अजून कसं लावून काढताय का? तू पहिला कट करा. दोन घोडे. हां पिल्लू तू तोरण बनवत आहे का?
तोरण बनवू लागत आहे का तू बाबाला? हो हो. अगं ए पिल्लू, ज्ञासा, ए ज्ञासा, तू आहे का ज्ञासा? तुझं पैसे ज्याचं कापणे आलेले ते 500 रुपये देतं फुकट कापून टाकून दे ना त्या बाटलीत ते बाटली इकडे कशाला नेतो ते? काय नाही, अरे आपल्याला पानं बनवायचे ना. बरं, राहू दे ते काय. पिल्लू. तर आमची गुढी लावून झालेली आहे आणि मग नेमकं गुढी लावायच्या वेळेलाच न्यासा झोपी गेली होती, त्यामुळं व्हिडिओमध्ये ती काही दिसली नाही, कोणाला दिसणार पण नाही ती, कारण ती झोपलेलीच होती. आणि आता ती उठलेली आहे. तर झाली आमची गुढी लावून. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या पूर्ण फॅमिलीकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं जाओ, भरभराटीचं जाओ अशी मी प्रार्थना करते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय.